जर मी भविष्यामध्ये कधी कॅफे खोलला तर हा केक मी नक्की त्या कॅफेमध्ये ठेवेल, कारण हा एवढा मस्त बनतो, रिच, एकदम क्रीमी, तोंडात टाकताच विरघळणारा. बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला बनवायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटं आणि तूप किंवा बटर टाकून याचा असा चुरा बनवायचा. नंतर ज्यामध्ये केक बनवायचा आहे त्या केक टीनला फॉईल पेपर किंवा बटर पेपर लावून हे सगळं जे बिस्किटांचा चुरा आहे ना तो अशा प्रकारे सेट करायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर क्रीम चीज, व्हिपिंग क्रीम, दही, साखर, व्हॅनिला इसेन्स किंवा जर तुम्ही वेगळ्या फ्लेवरचा केक बनवत असाल तर यात तुम्ही इसेन्स वेगळा टाकू शकता, कोको पावडर टाकू शकता, चॉकलेट टाकू शकता, कंडेन्स मिल्क टाकून छान मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपलं छान असं वरतीपर्यंत आलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि परत अशी स्मूथ पेस्ट होईपर्यंत याला फिरवून घ्यायचं. आता जो पहिला लेयर होता बिस्किटांचा त्याच्यावरती हे सगळं जे बॅटर आहे ते टाकायचं, थोडंसं टॅप करायचं आणि एक दुसरं भांडं घ्यायचं, त्यात गरम पाणी घेऊन हा केक शिजवायला ठेवायचा. मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्ये ठेवू शकता. नंतर थंड करून हा मस्त क्रीमी, एकदम सॉफ्ट, चीजी असा केक तयार. खूप सोपी रेसिपी आहे आणि हा केक कट करताना फक्त चाकू थोडासा गरम करून मग कट करायचा, कारण त्याचं जे कटिंग आहे ना तर ते खूप छान प्रकारे येतं. आहे की नाही मस्त? मला नक्की कमेंट करून सांगा ह्या केकची रेसिपी तुम्हाला आवडली का, आणि याच्यावरती तुम्ही वेगवेगळे टॉपिंग्स, फ्लेवर्स टाकून हा केक तुम्ही सर्व करू शकता किंवा विकू देखील शकता. जर ह्या केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका.